नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. वाशिम जिल्ह्यातील आडोळी गावात शेतकऱ्यांचं तीव्र आंदोलन. निकष नको, सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. गावकऱ्यांनी आडोळी गाव विक्रीस काढून आंदोलन केलं. अवकाळी पावसामुळे कांदा आणि हळद पिकांचं अतोनात नुकसान. यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्य सुन्ना गेट परिसरातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई. 15 रिसॉर्ट आणि पर्यटन केंद्रांच्या व्यवस्थापनांना वन विभागाकडून नोटीस. पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील इको सेन्सिटिव्ह झोन नियमांचं उल्लंघन. उत्तर प्रदेश कुशीनगर भैसाह मेळाव्यात झोपाळ्याची धक्कादायक दुर्घटना. 60 फूट उंच झोपाळा अचानक कोसळला. महिला आणि मुलांचं 30 ते 40 जण जखमी. परभणी गंगाखेड गोदावरी नदी पात्रात नाल्यांचे घाण पाणी सोडल्यानं खळबळ. संपूर्ण परिसरात घाणीचं साम्राज्य. दुर्गंधीचा प्रादुर्भाव. प्रशासनाकडून तातडीनं दखल घेण्याची मागणी. पुणे विमानतळावर 33,60,000 रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त. एका प्रवाशाला अटक. बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून सुमारे 960 ग्रॅम हायड्रोपोनिक मारिजुआना गांजा जप्त. जळगावच्या भुसावळमध्ये घरफोडी करणाऱ्यांना अटक. आरोपीकडून 4,99,100 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत. जळगावच्या भुसावळमध्ये गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतुसासह एकाला अटक. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांची कडक मोहीम. नवापूर तालुका बंधारे शासकीय आश्रमशाळेत 8 वर्षीय मुलाचा मृतदेह शाळेच्या सेफ्टी टाकीत आढळल्यानं खळबळ. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह. कर्नाटकात 45 वर्षीय महिला कारच्या धडकेत गंभीर जखमी. रस्त्यावर झाडू मारतानाची घटना. ही कार एका पोलीस कॉन्स्टेबल कडून चालवली जात असल्याचा आरोप. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर. महाडमध्ये खळबळ. 29 वर्षीय मुलाचा मृतदेह वरंद घाटात सापडला. 1 एप्रिल पासून मुलगा बेपत्ता. परिसरावर शोककळा. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी. सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.